लातूरच्या तांबळा इथल्या काँग्रेसच्या उमेदवार अंजना चौधरी आणि पती अद्यापही बेपत्ता, तर त्यांचं अपहरण झाल्याचं काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन. एसटी प्रवर्गातील हा उमेदवार भाजपनं पळवल्याचा काँग्रेसचा आरोप. लातूरमध्ये पानगावात आमदार रमेश कराडे यांचे चिरंजीव ऋषिकेश कराडे हे उमेदवारी माघारी घेणार. आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी देणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं उमेदवारी मागे घेणार. रत्नागिरीच्या रायपाटण पंचायत समितीमध्ये गणातनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी. भाजपच्या संदीप कोलते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. चाळीसगावातील शिक्षण संस्थेत सभासद नोंदणीवरून वातावरण तापलं, तर राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात बेकायदेशीर सभासद नोंदणीचा हा आरोप. संस्था चालकांनी जवळच्या लोकांनाच सभासद केल्याचा सर्व पक्षांचा आरोप. कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लावल्याच्या प्रकरणी नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू, तर पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय गिरडे यांना नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख गंगाधर बंडुरे यांचं प्रत्युत्तर, तर बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या मुलासाठी भाजपसोबत युती केल्याची गिरडे यांची टीका होती. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर बाहेरचे लोक येऊन गुन्हा करत नाही, इथलेच लोक गुन्हा करतात. पंकजा मुंडेंचं विधान. रायगडमध्ये भाजपसोबत युती होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करतायत. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची सुनील तटकरेंवर अप्रत्यक्ष टीका. अकोल्यात महापौर पदासाठी भाजपकडून शारदा खेडकर आणि उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर 30 जानेवारीला विशेष सभा होणार. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार, तर भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती अंतिम टप्प्यात ताणली, तर अद्याप युतीची अधिकृत घोषणा नाही. काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांवर उमेदवार उभे केले, तर वंचितकडून सुद्धा 15 ते 17 जागांची मागणी. लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, तर औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने यांचा भाजपात प्रवेश. दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवारांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार. छत्रपती संभाजीनगर महापालिका गटनेतेपदाचा सस्पेन्स अजूनही कायम. गटनेतेपदासाठी अनेक इच्छुकांची मुंबईपर्यंत फिल्डिंग, मात्र राजकीय पक्षांकडून नियुक्तीला विलंब. आतापर्यंत विभागीय आयुक्तांकडे एकाही पक्षानं गटनेत्यांची नोंदणी केलेली नाहीये. पुणे महापालिकेत उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपनं उद्या बोलावली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती, तर पुण्याचा सर्वस्वी निर्णय देवेंद्र फडणवीसच घेणार. बार्शीनंतर आता माढ्यामध्ये देखील दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती, तर भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेत दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती. पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे सुद्धा फोटो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची चाय पे चर्चा. ध्वजवंदनानंतर संजय शिरसाट आणि संजय केणेकर, चंद्रकांत खैरेंच्या रंगल्या गप्पा. तिन्ही नेत्यांची रंगली गप्पांची मैफिल. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू आमने सामने. दोघांनीही एकमेकांवर नजर कटाक्ष टाकत बोलणं टाळलं. चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. ईव्हीएम हटाव. वंचितच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनात घोषणाबाजी. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप. वाटलं तर मला सस्पेंड करा म्हणत वन विभागाच्या महिला कर्मचारी या ठिकाणी संतापल्या. पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय. अमरावतीमध्ये ध्वजवंदनाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्यामुळे वाद, तर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे वाद झाला. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या येवदा या गावातली घटना. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मालाड रेल्वे स्थानकावर हत्या झालेल्या आलोक सिंग यांचे वडील मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक, तर अनिल सिंग हे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक असल्याची माहिती. घटनेच्या दिवशी आलोक सिंग यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न. संदीप जमादार असा आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचं नाव खोटं प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचाही आरोप.
राज्यातील आदिवासी शेतकरी बांधवांचा लॉंग मार्च इगतपुरीच्या मुंडेगावमध्ये पोहोचला तर शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी बांधवांचा हा लॉंग मार्च। शेतीपंपासाठी वीज मिळावी या मागणीसाठी धुळ्यातील सामोडे या गावातील संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन। संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकलंय। अकोल्यात महापौर पदासाठी 6 तर उपमहापौर पदासाठी 7 जणांनी अर्ज दाखल केलेत। तर महापौर आणि उपमहापौर पदासाठी 30 जानेवारी रोजी सर्वसाधारण विशेष सभेचं आयोजन। वाशिम जिल्ह्यातल्या 163 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार तर ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणार नसल्यानं प्रशासक नियुक्तीचा मार्ग आता मोकळा। जिल्हा परिषदेकडून प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुद्धा सुरू। भंडारा जिल्ह्यातील सुकळी नकुल या गावाच्या सरपंच आणि 7ही सदस्यांवर कारवाई। पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांची कारवाई। नाशिकच्या खैरेवाडीमध्ये 5 वर्षांपासून 3 किलोमीटर रस्ता न झाल्यानं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय। एल्गार कष्टकरी संघटना आणि आदिवासी बांधवांचा रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जळगावच्या भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवरील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा विरोध। नागरिकांनी आंदोलन करून काम बंद पाडलं। अनेक वेळा होणाऱ्या अपघातानंतर क्रॉसिंग बंद करण्याची सूचना होती। कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीनं विंटेज बाईक आणि कारचं प्रदर्शन तर ऐतिहासिक दसरा चौक या मैदानात मोफत प्रदर्शनातील विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती। भंडाऱ्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन तर महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची या ठिकाणी प्रदर्शनात्मक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डव्हा या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात तर 8 दिवस चालणार ही यात्रा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशानं कृषी प्रदर्शनीचं आयोजन। पंढरपुरातील कवठेकर शाळेला अत्याधुनिक वॉशरूम्स युनिट भेट तर आता पुण्यातील रोटरी क्लबच्या सहकार्यानं वॉशरूम कॉम्प्लेक्सची उभारणी। सलग सुट्ट्यांमुळे लोकांना देवदर्शनाची ओढ तर बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास। वाळूज एमआयडीसी परिसरातली ही घटना। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अकोल्यात इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून चप्पल मारो आंदोलन। शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन। आंदोलकांकडून जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। परळी नगर परिषदेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील कठड्यावर चढत उपोषणकर्त्यांचं आंदोलन। नगर परिषदेमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू। पालघरच्या बोईसर चिल्हार या रस्त्यावर वरंगडे या ठिकाणी 2 दुचाकींची समोरासमोर धडक। अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील फाकटे या गावात शेतातील पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद। 8 वर्षांच्या या बिबट्याला माणिकडोहळ बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात येणार। पालघरमधील झाई बोरीगाव या परिसरात बागेच्या कुंपणात बिबट्या अडकला। जवळपास 2 तासांच्या धडपडीनंतर या बिबट्याची सुटका। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरानं 8,000चा टप्पा ओलांडला। समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा। शिर्डीमध्ये परदेशी साईभक्तांकडून साईंच्या चरणी 1 कोटींचं दान। अमेरिकेतील देणगीदार साईभक्त अंकिता राजेंद्र पटेल यांच्याकडून 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल तर गेट पास देण्यास विलंब करत नातेवाईकांना ताटकळत ठेवल्याचाही आरोप। यश कल्याण भगत यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार।